अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला। ग्राहक पंचायत महाराष्ट्र माननीय प्रांत अधिकारी मालेगाव यांना निवेदन सादर। विषय तिसऱ्या मजल्यावरील शासकीय धान्य वितरण कार्यालय तळ मजल्यावर आणावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। मालेगाव शहरासाठी असलेले धान्य वितरण अधिकारी कार्यालय हे नवीन प्रांत कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर गेलेले आहे। सदर कार्यालयात अनेक ज्येष्ठ पुरुष व महिला अपंग व्यक्तींना जाण्याचे काम पडते। सदर मजल्यावर जाण्यासाठी या कार्यालयात कोणतीही लिफ्ट नाही, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते। अनेक नागरिक हृदयरोगांसारख्या व्याधींनी त्रस्त असतात, परंतु कामासाठी त्यांना तेथे जाणे आवश्यक होऊन जाते। अशा वेळी तेथे कुठली लिफ्ट म्हणजेच उद्वाहक नसल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी सदर कार्यालय खालील तळमजल्यावर ग्राउंड फ्लोअर त्वरित चालू करावे अशी नम्र विनंती केली। संघटक हरीश मारू, सहसंघटक बद्रीनाथ काळे, नितीन शाह, बिपिन जैन, जयगुज जाधव, प्रशांत मोदी, राजेंद्र खैरनार, कल्पेश भामरे, डॉक्टर भारत वाघ, नटवरलाल वर्मा, चंद्रकांत शिरोडे, कैलाश शर्मा, राजेंद्र अग्रवाल, अशोक बागुल, नरेंद्र नहार, राहुल आगरकर हे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालेगाव शाखेतर्फे आज आम्ही प्रांत अधिकारी मालेगाव यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी आलो। हे निवेदनाचा आशय असा आहे की जे धान्य वितरण कार्यालय, जे शहरी विभागाचं जे धान्य वितरण कार्यालय ते रिसोर्टच्या मागे होतं, ते आता काही कालावधी अगोदर इथे या कार्यालयात नवीन बिल्डिंगमध्ये आणलं आणि ते तिसऱ्या मजल्यावर गेले। तर तिसऱ्या मजल्यावर धान्य वितरण कार्यालयाच्या या कार्यालयाशी अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग व्यक्ती यांचं काम पडतं आणि रेशन दुकानदाराचा जो कुटुंब प्रमुख असतो हा ज्येष्ठ नागरिकच असतो आणि तिसऱ्या मजल्यावर त्याला पायी पायी चढणं उतरणं आणि काही वेळेला त्याला 2-2, 3-3 चक्रा मारावं लागतात। त्याची झेरॉक्स आणा, त्याचं हे आणा, ते आणा आणि 3 वेळेला त्याला वर खाली 4 वेळेला असं वरती खाली व्हावं लागतं। त्यामुळे त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागतो। या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नाही, त्यामुळे त्याला 3 मजले पायी चढावं लागतात आणि अनेक हे ज्येष्ठ नागरिक असतात, हे हृदयरोगासारख्या किंवा इतर अनेक व्याधींनी ते त्रस्त असतात आणि अशा वेळेला अशा नागरिकांना वरती येणं जाणं खूप अवघड होऊन जातं। तर आमचं निवेदनाचा आशय असं आहे की साहेबांना आम्ही विनंती केली आहे की आपण हे जे कार्यालय जे नागरिकांशी निगडीत आहे, रोजच्या संबंधित आहे, हे कार्यालय खालच्या तळमजल्यावर आणावं। आताही तिथे जसं सेतू कार्यालयाची जागा खाली आहे, या जागेवर म्हणायचं तो त्यांचा विषय आहे, कुठेतरी हे तळमजल्यावर हे कार्यालय असायलाच पाहिजे, जेणेकरून नागरिकांची तारांबळ होणार नाही। नाही तर मग लिफ्ट बसवा आणि जोपर्यंत लिफ्ट बसत नाही तोपर्यंत हे कार्यालय खालीच पाहिजे, असं निवेदन आम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्र आम्ही सर्व कार्यकर्ते इथे येऊन आज साहेबांना दिलं। आता ग्राहकांना त्याचे फायदे काय? ग्राहक पंचायत काय आहे? ग्राहक संरक्षण कायद्यामुळेच अनेक नागरिकांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत न्याय मिळालेले आहेत। ग्राहकांची पिळवणूक होऊ नये, फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहक पंचायत नेहमी कार्यरत आहे आणि ग्राहक पंचायतचे जनक बिंदू माधव जोशी यांनी 1986ला भारत सरकारला ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी त्यांनी भाग पाडलं आणि तो कायदा अंमलात आला आणि त्याचे उपयोग अनेक लोकांना झाले। गरज ही आहे की लोकांनी त्या ग्राहक न्यायालयाचा, ग्राहक न्याय मंचाचा याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि ते जागृती करण्याचं काम आम्ही करत असतो आणि त्याच्यातनं जागृत होऊन लोकांनी आपली खरेदी करताना पक्के बिलं घ्यावेत, आपल्याकडे बरोबर योग्य त्या पावत्या ठेवाव्यात आणि अशा वेळी ज्या ग्राहकांचा जर काही त्यांच्यावर अन्याय होत असेल, अनुचित व्यापार पद्धतीविरुद्ध ते आवाज उठवू शकतात आणि असे उठवलेले अनेक आवाज अनेक ग्राहक न्याय मंचातर्फे सोडवले गेलेले अनेक ग्राहकांना न्याय मिळालेला आहे आणि म्हणूनच ग्राहक मंच अस्तित्वात आहे आणि लोकांना लक्षात येते की ग्राहक न्यायालयाचं काम काय आहे।